नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि अगदी प्रत्येक गावात जोरदार चर्चा सुरू आहे. शासनाची बहुचर्चित कर्जमाफीची मोठी घोषणा तर झालीये, पण थांबा, या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे तुमचा शेतकरी आयडी किंवा फार्मा आयडी. शासनाने स्पष्ट केलंय की फक्त कागदपत्रे जमा करून चालणार नाहीये, तर या आयडीवरूनच सगळं ठरणार आहे. आता हा आयडी मिळवायचा कसा आणि त्यात येणाऱ्या डोकेदुखी वाढवणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या? चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. तर सर्वात आधी या प्रश्नावर विचार करूया, केवळ एका साध्या तांत्रिक चुकीमुळे आपली संपूर्ण कर्जमाफी थांबू शकते का? उत्तर ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे 100% खरं आहे. विचार करा, शासनाने कर्जमाफी मंजूर केली आहे, आपली सगळी कागदपत्रे रेडी आहेत, पण फक्त सिस्टीमच्या एका एररमुळे जर लाखांची कर्जमाफी हातातून गेली तर? हीच ती सर्वात मोठी अडचण आहे जी सध्या अनेक शेतकरी बांधवांसमोर उभी आहे. हा नुसता कागदाचा तुकडा नाहीये बरं का, तर हा आपल्या हक्काच्या पैशांचा पासपोर्ट आहे. आणि म्हणूनच आजचं हे विश्लेषण प्रत्येकाने शेवटपर्यंत ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. तर इथं समजून घेण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की हा शेतकरी आयडी नेमका आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे शासनाच्या सर्व योजनांसाठी बनवलेलं एक डिजिटल ओळखपत्र आहे. ज्यांच्या नावे वैयक्तिक जमीन आहे किंवा सामायिक जमीन आहे, त्यांचे आयडी बऱ्यापैकी जनरेट झालेले आहेत. पण खरी गोम कुठे आहे माहितीये? अडचण तिथे येतेय जिथे सिस्टीम काहीतरी वेगळंच दाखवतेय. हा आयडी असणं आता ऑप्शनल राहिलेलं नाहीये, तर ती एक अत्यंत अनिवार्य गरज बनली आहे. लाभासाठी आपण पात्र आहात की नाही हे याच आयडीवरून ठरणार आहे. आता प्रत्यक्ष नोंदणी करताना कोणकोणत्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय ते पाहूया. आपले अनेक शेतकरी सीएससी किंवा सेतू केंद्रांवर तासनतास बसून आहेत, पण आयडी काही बनत नाहीये. सर्वात मोठी अडचण म्हणजे पोर्टलवर आपली जमीनच दिसत नाहीये. हातात 7/12 आहे, पण सिस्टीम सांगते जमीन उपलब्ध नाही. याशिवाय विशेषतः ज्यांच्या वनजमिनी आहेत त्यांच्यासाठी तर सिस्टीम नुसते एरर दाखवतंय. कोणतीही स्पष्ट सूचना नाही, फक्त एरर. या सगळ्या अघोषित त्रुटींमुळे साहजिकच एक मोठी निराशा येते. पण अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण यावर एक अतिशय भारी आणि प्रभावी तोडगा शासनाने काढलाय, ज्याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत. आणि इथूनच आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेचं गांभीर्य लक्षात येतं. पहा, हा विषय फक्त एका कर्जमाफीपुरता मर्यादित नाहीये. जर शेतकरी आयडी असेल तर कर्जमाफीचे दरवाजे तर उघडतातच, पण सोबतच पीएम किसान आणि नमो शेतकरी यांसारख्या योजनांचा लाभही एकदम सुरळीत मिळतो. पण जर काही तांत्रिक कारणामुळे हा आयडी जनरेट झाला नाही तर? या एका चुकीमुळे शासनाच्या या सर्व महत्त्वाच्या योजनांमधून आपण पूर्णपणे आऊट होऊ शकतो. विचार करा, एका आयडी अभावी हजारो लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. म्हणजे स्टेक्स किती हाय आहेत हे वेगळं सांगायला नको. आत्तापर्यंत आपण फक्त अडचणी पाहिल्या, बरोबर? आता थेट उपायाकडे वळूया. शासनालाही या सिस्टीममधील तांत्रिक अडचणींची पूर्ण कल्पना आली आहे आणि म्हणूनच एक अतिशय दिलासादायक पाऊल उचलण्यात आलंय. ज्यांचे आयडी जनरेट होत नाहीयेत त्यांच्यासाठी शासनाने प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. होय, अगदी बरोबर. एक असा अधिकारी ज्याचं एकमेव काम आहे तुमच्या शेतकरी आयडीच्या अडचणी दूर करणे. त्यामुळे आता सिस्टीम चालत नाही म्हणून हतबल होऊन बसण्याची अजिबात गरज नाहीये. आता पाहूया ही अडचण प्रत्यक्षात कशी सोडवायची. जर आयडी अद्याप बनला नसेल तर आपल्याला फक्त 3 अत्यंत सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिली स्टेप, सीएससी केंद्रावर जाऊन नेमका कोणता एरर येतोय ते नोंदवून घ्या. दुसरी स्टेप, या विशेष अधिकाऱ्यांना शोधायचं कसं? तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक दिली आहे, ती लिंक उघडा. तिथे विभागानुसार अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मिळतील. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची स्टेप, त्या नंबरवर आजच कॉल करा आणि तुमची समस्या सांगा. हे अधिकारी सिस्टमच्या मागून तुमचा डेटा तपासून मॅन्युअली शेतकरी आयडी जनरेट करून देतील. हे खरोखरच इतकं सोपं आहे. आणि म्हणूनच या एका गोष्टीवर मी वारंवार जोर देतोय, नुसती माहिती ऐकून सोडून देऊ नका. आत्ताच्या आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तपासा आणि आपल्या विभागाच्या अधिकाऱ्याचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. ज्या ज्या शेतकरी बांधवांना ही अडचण येते त्यांच्यासोबत हे नक्की शेअर करा. अधिकाऱ्यांशी थेट बोलल्यामुळे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न एका फोन कॉलवर सुटू शकतात. शासन जर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतंय तर आपणही एक पाऊल पुढे टाकून हा संपर्क क्रमांक वापरायलाच हवा. आता ही तारीख सर्वांनी अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. 20 मे 2026. ज्यांचे फार्मर आयडी अद्याप जनरेट झालेले नाहीत अशांसाठी शासनाने ही एक महत्त्वाची डेडलाईन दिली आहे. आता काहीजण म्हणतील की 2026 म्हणजे अजून भरपूर वेळ आहे, पण तसं नाहीये मित्रांनो.
सरकारी कामांची जुळवाजुळव आणि त्यात येणारे तांत्रिक अडथळे पाहता वेळ कसा निघून जातो हे समजतही नाही. आणि लक्षात घ्या, कर्जमाफी आणि इतर योजनांचा लाभ मिळण्याची प्रक्रिया त्या आधीच सुरू झालेली असते. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट पाहणं खूप धोक्याचं ठरू शकतं. आजच आपलं काम पूर्ण करून घेणं सर्वात शहाणपणाचं ठरेल. आता सर्वात विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की सर्व सूत्र आता आपल्या हातात आहेत. शासनानं योजना आणली, तांत्रिक अडचणींवर अधिकारी नेमले आणि त्यांचे संपर्क क्रमांकही आपल्याकडे आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की वेळ संपण्यापूर्वी प्रत्येक पात्र शेतकरी बांधव हा आयडे मिळवून आपला हक्क बजावेल का? हे विश्लेषण केवळ माहितीसाठी नाहीये, तर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आहे. कोणतीही तांत्रिक अडचण हक्काच्या कर्जमाफीच्या मध्ये येऊ देऊ नका. ही माहिती प्रत्येक गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करा, जेणेकरून आपला एकही शेतकरी बांधव या लाभापासून वंचित राहणार नाही. जागरूक रहा, वेळेत कृती करा आणि आपला हक्क मिळवा. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.